सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी दिनांक 5 जून रोजी दुपारी 12:30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट तयार झालाय। शिक्षकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती रतन चावला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे। मी रतन राजलदास चावला आज शिक्षक विभाग परिषद करता मी माझा एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी पक्षाकडून फॉर्म भरून राहिलो। या फॉर्म भरण्याचं कारण एकच आहे, मी मागील 15 वर्षापासून एक संस्थावर सचिव म्हणून काम करतो। काम करत असताना जे मला अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणी कसं त्याचं निदान करायचं, त्याच्याकरता काय करायचं हे मी विचार करत असताना की मी सिस्टममध्ये गेल्याशिवाय याला काहीच होऊ शकत नाही। कारण मी एक इंग्रजी शाळेमध्ये सचिव पदाचं काम करतो आणि काम करत असताना तिथं जे आम्ही शिक्षकांना पगार देतो ती पगार एकदम तुटपुंजी असते। कारण की आम्ही ती पगार फी कमी असल्यामुळं देऊ शकत नाही। माझं गव्हर्नमेंटमध्ये सर्वप्रथम मागणी तीच राहणार आहे का जे नॉन ग्रँट शाळा आहे त्याची 50% पगार गव्हर्नमेंटने द्यावा व 50% संस्था चालकांकडून घेऊन त्यांना सुद्धा मान सन्माननी बाकी इतर जे सरकारी शिक्षकांना भेटतो ते त्यांना मिळालं पाहिजे। सर्वप्रथम मी त्याच्याकरता माझे पूर्ण 5-6 वर्षाचं काळ त्याच्यात मी टाकणार आहे। आणि दुसरी मागणी माझी जी राहणार आहे ती मागणी राहणार आहे माझी शिक्षण याच्यावर जे 8% खर्च करायला पाहिजे ते 3% खर्च करतात, पण ते कमीत कमी 10%च्या पुढे खर्च करायला पाहिजे। कारण हा खर्च याला खर्च नाही म्हणायचा असतो, याला निवेश म्हणायचा असतो। कारण याच्यामध्ये आमचे देशाचे भविष्याचे सर्व मुलं डॉक्टर पॉलिटिशियन सर्व त्याच्यात आहे। त्यांना जर व्यवस्थित शिक्षा नाही भेटली तर आपल्या देशाचं मोठं नुकसान होणार आहे। म्हणून शिक्षणावर सर्वात जास्त खर्च म्हणजे 10%च्या पुढे व्हायला पाहिजे ही माझी प्रथम मागणी पण राहणार आहे आणि याच्याकरता मी काम पण करणार आहे। त्याच्यानंतर जे आमचे शिक्षकांचे बिल राहिलेले आहे ते त्यांचे मेडिकल बिल असो किंवा दुसरं काय बिल असो त्याचे कॅशलेसमध्ये कसं करता येईल त्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर जे शाळा अनुदानित नाही त्याला कसं 10%, 20%, 40%, 60% आणि 80%वर कसं लवकरात लवकर आणता येईल त्याच्याकरता काम करणार आहे। त्याच्यानंतर मी बाकी तर भरपूर काम आहे, पण सर्वप्रथम माझं काम जे राहणार आहे नॉन ग्रँट शाळेचे टीचरला हाफ ग्रँटवर कसं आणता येईल हा माझा सर्वात प्रथम राहणार आहे। विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे रतन चावला यांनी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत अर्ज दाखल केलाय। या प्रसंगी अनिल ज्ञानचंदानी, नवीन गुरुनानी, हिरो रिजवाणी, टिकम केवलानी, जयराम चावला, मनोहर माखीजा, ॲडव्होकेट बाळासाहेब आडके, नरेश कुकरेजा, हरीश देव्यानी, कन्हैयालाल माखीजा, सेवक दर्डा, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, सिमरन चावला, गौरव अमेसर, पोपट फोकणे, हिना खान, सोपान कांगणे, जयश्री वाजे, राजश्री मोजाड, भाग्यश्री हिरो, ज्योती कोकणे, प्रियंका आहुजा, दीपाली जाधव, शिल्पा कोचरमुथा, शिल्पा भोसले, सरला गाडीलोहार, राहुल ससाणे आदी उपस्थित होते। राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे आणि वंचितांना लाभ मिळवून देणे, राज्यातील कायम विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांना नियमित वेतन मिळवून देणे, आश्रमशाळेतील शिक्षकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणे, शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी प्रसंगी विधानसभेत लोकप्रतिनिधींमार्फत तारांकित प्रश्न विचारणे, प्रसंगी अधिवेशन काळात उपोषणास बसून शासनाचं लक्ष वेधून मागण्या मान्य करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रश्न मार्गी लावणे अशा विविध शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही रतन चावला यांनी दिली आहे। मी भाग्यश्री संजय हिरे, डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल इथली शिक्षिका आहे। मागील 25 वर्षापासून इथे काम करते। आमचे शाळेचे सेक्रेटरी सर श्री रतन चावला सर आज शिक्षक मतदारसंघ याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत। आमच्या सगळ्या शिक्षकांचा सपोर्ट त्यांना आहे। आम्ही आज इथे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग इथे जमलेलो आहेत त्यांना आमचा सपोर्ट देण्यासाठी। सरांचं जसं म्हणणं आहे
की नॉन ग्रांटमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना 50% वेतन तरी मिळायला पाहिजे. हा आमचा खूप खूप आमच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे, त्याच्यासाठी सपोर्ट आहे. आणि मागील 15 वर्षापासून मी सरांसोबत काम केलेलं आहे. मला माहिती आहे एकदम कोणती पण परिस्थिती बिकट आली तर त्याच्यातनं बाहेर कसं निघता येतं हे सरांकडे गुरुकिल्लीच आहे. म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे जर सर निवडून आलेत तर आमचंच काय सगळ्या नाशिक आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा जो पण प्रॉब्लेम आहे सर इझिली सॉल्व्ह करतील. म्हणून मी सरांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना निवडून येण्यासाठी देवाचरणी प्रार्थना करते. एक मिनिट. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून आमच्या संस्थेचे सचिव माननीय रतन राजलदास चावला यांनी उमेदवारी जी आहे ती घेतलेली आहे. मी आपल्या तमाम शिक्षक बंधू आणि बांधवांना हे सांगू इच्छितो की माननीय चावला सर यांनी शंकर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत असताना त्यांना या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. म्हणून धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील खास करून विना अनुदानित शाळांसाठी सर उल्लेखनीय असं कार्य करणार आहेत. त्याच संदर्भात जुनी पेन्शन योजना असेल त्याबद्दलही त्यांची एक कृतिबंध असा कार्यक्रम त्यांनी तयार केलेला आहे आणि जर ते निवडून आले तर त्या कार्यक्रमाची ते पूर्णतः अंमलबजावणी करतील. 24 तास उपलब्ध असणारी ही व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला न्याय देऊ शकेल. तरी माझी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून रतन राजलदास चावला यांना बहुसंख्य मतांनी पसंती क्रमांक 1 मत देऊन विजयी करावे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.